मॅचची कोल्ड्रिंक आणि एक आकर्षक मेडल त्याला द्यायचं आहे. काय खेळलाय अक्षय, म्हणजेच चौथ्या पोझिशनवर आला, परंतु त्यानं सांगून दाखवलंय की माझ्यामध्ये ती क्षमता होती आणि त्याने ती सिद्ध सुद्धा केली. चला ऑफिशियलचं सामन्याला स्पीडअप घ्यायचं आणि नक्कीच आपण पाहतोय पहिल्या फेरीतला चौथा सामना, म्हणजेच आजच्या दिवसातला हा म्हणजेच फर्स्ट राऊंड मधला चौथा सामना आपल्या भेटीला आलाय. बोरगाव विपक्ष होराळे संघ. एक जर का बघायला गेलं ना तर दोन्ही संघांची बऱ्याचशा वेळेला मॅचेस झालेल्या आहेत, परंतु आता पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये म्हणजेच वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये चौथ्या राऊंड मध्ये म्हणजे आपण पाहतोय म्हणजे चौथ्या फेरीत आपण पाहतोय आजच्या दिवसातली ही चौथी फेरी आहे. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊन टेपलेत. मगाशी आम्हाला थोडंसं माहिती मिळाली की आत्ताच 2 ते 3 दिवसांपूर्वी होराळे संघानं बोरगाव संघाला पराजित केलं होतं, परंतु आता कमबॅक करावं लागेल बोरगाव संघाला सुद्धा. मॅच होते सुरुवात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय कुणाल. P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय कुणाल आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू पासून तारे आकाश दाखवण्याचं काम आपण पाहतोय अजय यांच्या माध्यमातून होतोय. आलाय तो त्याचा षटकार, आपण तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. होऊन जाऊ दे. चेंडूला सन्मान सुद्धा दिलाय. नक्कीच हेच क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू होता ना त्याला षटकाराचा रस्ता दाखवला, परंतु दुसरा चेंडू चांगला हाताळला होता, त्याला मात्र हलक्याशा त्यानं ड्राईव्ह केलं होतं, परंतु ते प्लेअर होते, एकही धाव नाही आली. निर्धाव चेंडू आलाय, कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाजांना कुणालनं. नक्कीच अजय आहे स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज. हा मात्र फटका चांगला आहे. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु इथं प्लेअर आहेत उचलणार फेकणार त्वरित चांगली आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला गेली, म्हणजेच एक धाव कंप्लीट केली आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 6 धावा धाव पुस्तकामध्ये इथे आपल्याला 7 धावा धाव पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच P1च्या षटकामधले अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. P1च्या षटकामध्ये तुम्हाला अधिकाधिक धावा जमवायच्या असतात. हा फटका देखील चांगला आहे. नीरजनं आल्या सांगितलंय की मला माझी टीम ओपनिंगच्या भूमिकेत का पाठवते. नक्कीच 6 धावांसाठी जातोय तो षटकार. काय षटकार ठोकलाय. नक्कीच जर का बघायला गेलं ना उदय सर तर दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना तर एक विस्फोटक फलंदाज या दोघांना ओळखलं जातं. नक्कीच होराळे संघाची सलामीची जोड साखळी अगदीच चांगली आहे. नक्कीच आणि जर का अजयचा विचार केला तर नुकताच झालेला पसदेरी चषकामध्ये त्यांना मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यांना घेतली होती आणि नक्कीच तो अजय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय, परंतु त्याच्या सोबतीला नीरज सुद्धा आहे. पॅडल स्वीपचा हा फटका मारायचा होता, अगदीच ढोपरावर बसून हा फटका मारायचा होता, परंतु अपील जोरदार आहे. पंचांनी ती अपील फेटाळली आणि नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजे पहिला जो षटकार आला होता त्यानंतर जर का बघायला गेलं ना 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 13 धावा धाव पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकवटले आणि नक्कीच जर का बघायला गेलं तर 2 षटकार आणि एक एकेरी धाव आली आहे आणि नक्कीच शेवटचा चेंडू असेल 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन एंड होण्यासाठी. इथं मात्र काय घडतंय, बॅटची लीडिंग एज लागली आहे आणि स्वतःनं म्हणजे इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. म्हणजेच पंचांचं बोट आकाशामध्ये जाण्याआधीच नीरजनं स्ट्राईक सोडली आहे. नक्कीच आपण पाहतोय न्यू फलंदाज म्हणजेच इनॅट नंबर 3 म्हणजेच वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाज आलाय पुरोहित. पुष्कर साठी काय बक्षीस विशेष
नक्कीच आम्हाला आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत नवीन दादा बाचल इथे आलेले आहेत. मॅचला सुरुवात करायची आपण पाहतोय दुसरा षटक प्रगती पथावर आहे. इथे मात्र पिवनचं षटक झालेलं समाप्त आहे म्हणजेच षटक समाप्त झालंय म्हणजे 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन इथून एंड झालंय. नक्कीच आता आपल्याला 5 प्लेयर्स म्हणजे सर्कलच्या बाहेर तैनात आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय धीरज आलेत. धीरज ज्या गोलंदाजी मार्कवर आलेत ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात ना त्या तुम्हाला रोखाव्या लागतील. कुठेतरी धावांवरती ब्रेक तुम्हाला लावावा लागेल कारण 13 धावा एक गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय धावा आलेल्या आहेत धाव पुस्तकामध्ये. हा फटका मात्र चांगला आहे आणि नक्कीच ते राजेसाहेब म्हणतात ना नक्कीच तुम्हाला एकेरी धाव दुहेरी धावेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. पण जर का खराब चेंडू असेल ना तर त्याला षटकाराचा रस्ता दाखवणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेच काम अजय मैदानाच्या आतमध्ये करतोय वारंवार. अजयला आपण वारंवार पाहिलं ना म्हणजेच बऱ्याचशा मैदानावरती पाहिलंय त्याची बॅटिंग आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिले काय बॅटिंग करत असतो आणि नक्कीच त्याच पद्धतीची बॅटिंग त्याच क्लासची बॅटिंग आपण पाहतोय. वर्णाई क्रिकेट क्लब वर्णे आयोजित मैत्री दशकामध्ये तो करतोय. नक्कीच जशी बॅटिंग होराळे या संघाला त्याच्याकडून अपेक्षित आहे ना त्याच प्रकारची बॅटिंग तो करतोय. आपल्या टीमसाठी धावांसाठी धावा पडण्यासाठी तो प्रयत्न सुद्धा करतोय आणि नक्कीच 6 धावेंनी धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा चेंडू आहे इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूने बरीचशी उंची घेतली आहे आणि नक्कीच कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. एक मोठी विकेट आणि जर का बघायला गेलं तर ओपनिंगची पेअर आता पूर्णपणे आपण पाहतोय डगआउट मध्ये आली आहे. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला देऊया संधी होऊन जाऊ दे. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅट नंबर 4 मध्ये म्हणजेच निखिल आलेत. 28 नंबरची जर्सी त्यानं प्रदान केली आहे. नक्कीच निखिलला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल कारण आतापर्यंत जर का बघायला गेलं ना तर अजय सारखा फलंदाज आणि नीरज सारखा फलंदाज तंबूच्या आचराला परत आलाय. परंतु आता पुरोहित आणि निखिलवरती काहीशी जबाबदारी असेल होराळे या संघाची. नक्कीच जर का धावा तुम्ही बनवाव्या लागतील तुम्हाला. जर का तुम्ही धावा बनवल्या तर तुम्हाला कुठेतरी एक फायटिंग टोटल या संघासमोर ठेवता येईल. अर्थातच बोरगाव या संघासमोर. इथे पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. पूर्णपणे चेंडूला जज केलं होतं पंचांनी आणि आम्हाला सांगितलंय म्हणजेच एक अवांतर धाव एक एक्स्ट्राची धाव पुस्तकामध्ये ऍड केली जाते. धाव फलक जाऊन पोहोचत आहे 20 या अंकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र चेंडूला दिशा दिली आहे. मिडाऊनच्या क्षेत्रात हा चेंडू टोलावला होता परंतु प्लेयर आहे तिथे उचलणार फेकणार तर एकच धाव इथे झाली कंप्लीट आणि नक्कीच एकेरी दुहेरी दावेला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स नक्कीच मोठे फटके तर आले आहेत कारण या षटकामध्ये जरी तुमच्याकडे अजून 5 ते 6 धावा आल्या ना तर कुठेतरी हे षटक सुद्धा तुम्ही चांगल्यापणे पार पाडू शकता. नक्कीच जर का बघायला गेलं तर दुसऱ्या षटकातले फक्त आणि फक्त 3 चेंडू झालेले आहेत. हा फटका मात्र शॉर्ट आर्म पद्धतीचा हा फटका मारायचा होता परंतु शॉर्ट आर्म पुल इनसक्सेसफुल ठरला आणि इथे बॅटर असतील बाद. धावचित स्वरूपात पकडलाय फलंदाज निखिलला. होते ते तिसरा विकेटचं पतन होऊन जा दडीचे. डीजे मास्टर
नक्कीच जय आलेत. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे अगदीच. जर का बघायला गेलं ना इथे झाली आहे चुकी. जेल तुम्ही धरणीला दान केलंय पुरोहितचं. नक्कीच एकच धाव, एकच धाव या चेंडूवरती आली आणि नक्कीच एका धावानं धाव फलक जाऊन पोचतय 23 या अंकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर का बघायला गेलं ना तर तिन्ही फलंदाज प्रामुख्याचे होते होळारे संघाचे आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात तंबूच्या आसऱ्याला आलेले. नक्कीच शेवटचा चेंडू होता, निर्धाव आला आणि नक्कीच या षटकाची झाली आहे समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा म्हणजेच धाव पुस्तकामध्ये धावा आपल्याला जोडलेल्या दिसत आहेत. 23 धावा. नक्कीच निखिल असतील, अजय असतील किंवा नीरज असतील हे तिन्ही फलंदाज म्हणजेच प्रामुख्याचे फलंदाज 3 होराळे संघाचे पवेलियनला परत आलेत आणि नक्कीच आता जबाबदारी असेल अजूनही तुमच्याकडे. जर का बघायला गेलं ना उदय सर तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जर का तुम्ही 20 ते 25 धावा जरी एकवटल्या गेल्या ना तरी सुद्धा एक फायटिंग टोटल, एक डिफेंडेबल टोटल तुम्हाला बोरगाव या संघासमोर उभारता येईल. चला सामन्याला स्पीडअप घ्यायचं. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज. सिद्धेश आल्यात. सिद्धेशला चांगली कामगिरी करावी लागेल कारण 12 चेंडूचा खेळ आधी झाला होता. 23 धावा आल्यात. सिद्धेश आल्यात, सिद्धेश आल्यात. सिद्धेशचा चांगला चेंडू आहे. नक्कीच पुरोहितला प्रश्नात पाडण्याचं काम म्हणजे पुरोहितकडे कोणतेही उत्तर नाहीये या चेंडूवरती. अर्थातच आलाय तो निर्धाव चेंडू. जेव्हा जेव्हा या मॅच मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होईल ना उदय सर तेव्हा कुठेतरी होराळे संघाच्या बॅट्समनवरती प्रेशर आणण्याचं काम गोलंदाज करतायत आणि नक्कीच करायला हवं. सिद्धेश आहेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडूवरती इथे फटका मात्र बराच काळ हवेत आहे. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नाही झाली आणि मिळाला एक पुन्हा एकदा ब्रेक थ्रू. देऊया आपण डीजे मास्टरांना संधी. होऊन जा दे. अमर आलेत. आता आपण जर का पाहायला गेले ना अमर सुद्धा एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. म्हणजेच गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो दोन्ही क्षेत्रात तो चांगलं कामगिरी करत असतो. परंतु आज बऱ्याच पोझिशनला आपण पाहायला मिळते. इनॅट 5व्या नंबरवरती तो खेळायला आलाय. नक्कीच अमरला सिद्ध करावं लागेल. त्याच्या मनगटातली ताकद त्याला आता इन ग्राउंड दाखवावी लागेल कारण बऱ्याचशा मैदानावरती आम्ही त्याची बॅटिंग पाहिली आहे. परंतु आतापर्यंत जर का बघायला गेलं ना तर दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. परंतु एक विकेट म्हणजे एक मोठी विकेट पुरोहितच्या स्वरूपात मिळाली आहे गोलंदाजाला सिद्धेशला. तिसरा चेंडू प्रगती पथावर आहे. तिसरा चेंडू फेस करतील अमर. इथे मात्र काय घडते म्हणजेच पॅडल स्वीपचा फटका मारायचा होता. इथे मात्र मिस कॉलिंग बिटवीन द 2 प्लेयर्स आणि इथे पुन्हा एकदा अमरला माघारी यावं लागते आणि नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अभिजित आलेत. अभिजितला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल कारण आता जर का पाहायला गेलं ना अमर नुकताच गेले होते परंतु फटका त्यांचा फसला होता कारण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नव्हता आणि नक्कीच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरले दोन्ही बॅटर्स. अमरच्या स्वरूपात विकेट मिळाली या गोलंदाजाला आणि नक्कीच जर का अजून उदय सर बघायला गेलं ना तर सिद्धेशचे 3 चेंडू झालेले आहेत आणि सिद्धेशने 3 चेंडूवरती 2 विकेट सुद्धा मिळवल्या गेल्यात आणि नक्कीच कौतुक करावं लागेल सिद्धेशचं
कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु सिद्धेशने तर धावा रोखण्याचं काम केलंय. इथे मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रात हा फटका टोलवायचा होता, म्हणजे षटकारच्या प्रयत्नात जय होते, परंतु जयला इथे पूर्णपणे उत्तर नाही आहे या चेंडूचा. नक्कीच काय गोलंदाजी करतोय, गोलंदाजाकडे वेग नाही आहे, परंतु अचूक टप्पा आहे, अचूक लाईन लेंथ आहे आणि नक्कीच व्हेरिएशन सुद्धा आहेत. आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय, आपल्या हाईटचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे मात्र काय घडलंय, फर्निचर केलंय उद्ध्वस्त, केलंय डिस्ट्रॉय, आली आहे ती मोठी विकेट जयच्या स्वरूपात होऊन जादडीचे. पाच चेंडूचा खेळ झालाय. वर्णे क्रिकेट आयोजित मैत्री चषकातली ही मैदानावर ठरेल का? शेवटचा चेंडू आहे आणि इथे फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत. इथे मात्र काय झालंय, झेलची संधी होती, इथे मात्र चुकी केली आहे. जर का बघायला गेलं ना तर वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकातली ही पहिली मैदानावर ठरू शकली असती, परंतु काही कारण असतं, म्हणजेच फिल्डरची अपुरी साथ, काय खराब फिल्डिंग केली. नक्कीच जर का म्हणायला गेलं ना तर एक सहज आणि सोपी झेल फिल्डरकडे होती, परंतु झेल त्यानं सोडली आणि नक्कीच सिद्धेश सुद्धा आता निराश असतील. इथे मात्र जर का ही झेल झाली असती ना तर वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधले 2000चं हे पर्व आहे, जानदार आणि शानदार. आपण पाहतोय त्या चषकामधली, त्या पर्वामधली पहिली मैदान ओव्हर सिद्धेशच्या नावावरती झाली असती, परंतु थोड्याशा कारणामुळे फिल्डरची अपुरी साथ सिद्धेशला लाभली गेली. परंतु काही हरकत नाहीये, चांगली गोलंदाजी केली सिद्धेशनं सुद्धा. 25 धावा आपण पाहतोय, 18 चेंडूचा खेळ झालेला आहे, 25 धावा पुस्तकामध्ये लगवल्या गेल्यात. आणि तुम्हाला जर का बघायला गेलं तर शेवटचे 6 चेंडू आहेत, या 6 चेंडूवरती जर का तुम्हाला एक 2 ते 3 मोठे फटके आले ना, मोठे तर कुठेतरी एक फायटिंग टोटल तुम्हाला उभारता येईल. हा फटका चांगला आहे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर यशला माघारी यावं लागेल. नक्कीच विकेटचं पतन झालंय, तोपर्यंत डीजे मास्टर होऊन जाऊ द्या. परंतु चुकीला मिळणार नाही माफी. 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 धावा या चेंडूवरती आल्यात. नक्की या षटकाराची जर का उदय सर पाहायला गेलं ना तर खूप म्हणजे खूप गरज होती, म्हणजे होराळे संघाला कुठेतरी अडचणीत सापडला होता, परंतु अभिजितनं इथे कुठेतरी दिलासा म्हणजे धीर देण्याचं काम होराळे संघाला केलं. आणि नक्कीच या षटकाराने कुठेतरी होराळे संघाच्या आशा आणि अपेक्षा पल्लवित झाल्यात की काय. अजून जर का 1-2 मोठे फटके आले ना तर कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, कुठेतरी मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज विवेक आहेत. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु
पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतायत की हा वाईड, आणि इथे बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नक्कीच पंच आम्हाला सांगतात की बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. थर्ड पंच आम्हाला इथे लाभले गेले. तानाजी सर, तुम्ही वाईड चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे ही. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. फलंदाज अभिला काही चेंडू कळाला नाही आणि थेट जाऊन विसावला, अर्थातच कीपरच्या हातात. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. तदनंतर षटकार आला होता, परंतु तदनंतरचा हा चेंडू निर्धाव आलाय आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, कोणत्याही दिशेने टोलवता आला असता, परंतु फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करता आला नाही. आणि इथे मात्र काय झालंय, थोडीशी चुकी झाली आहे कीपर कडून. नक्कीच 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावाच्या सहाय्याने धाव पुस्तक जाऊन पोहोचते, अर्थातच 34 या अंकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तुमच्याकडे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे पहिलं सत्र इथे समाप्त होण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये जर का बघायला गेलं ना, तर होराळे संघ कुठेतरी प्रयत्न करतायत म्हणजे धावा करण्यासाठी. आणि नक्कीच इथे मात्र फाईनच्या क्षेत्रात, म्हणजेच मागच्या क्षेत्रात हा फटका टोलवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा काही संपर्कही झाला नाहीये. म्हणजेच उदय सर बघायला गेलं ना, तर चेंडू आणि फळीचा काही मेळ जमत नाहीये. आणि नक्कीच वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आला. नक्कीच आता शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आपण पाहूयात काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल. इथे मात्र गतीमध्ये केलंय परिवर्तन. आम्हाला आमचे तनय सर सांगतायत की षटक आले संपुष्टात, म्हणजेच पहिलं सत्र सुद्धा झालंय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपल्याला एकवटेला दिसत आहेत, 34 धावा. आणि तुम्हाला आता विजयासाठी बनवायचे असतील त्या 35 धावा. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच होईल की काय. आणि आता थोडस बदल होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण ऐकूयात मंगेश सरांचा आवाज, एक बुलंद आवाज, एक गोड आवाज. माथेरानकडून बिलॉंग करतात मंगेश सर. थँक्यू सो मच पुष्कर. वर्णई क्रिकेट संघावरने आयोजित मैत्री चषक 2026 मधील आजची ही 4थी रात्र. एक सुंदर देखणं आयोजन आहे या स्पर्धेचं आपण पाहिलं. या स्पर्धेसाठी अगदी एक खूप सारी मेहनत घेतली या आयोजकांनी. आयोजकांचा विचार करायला गेलो तर श्री प्रकाशजी पवार असतील, त्यानंतर श्री मनोजजी झोरे, त्यानंतर श्री गणेशजी देशमुख साहेब असतील, त्यानंतर प्रभाकरजी देशमुख साहेब असतील. या सर्वांच्या
या सर्व आयोजकांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेपाठी घेतली आहे आणि या स्पर्धेमधली 14 रात्र आणि त्यामधली एक सुंदर अशी मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. हुराळे विपक्ष मोरिया बोरगाव अशा दोन्ही संघांमध्ये एक चांगली झुंजत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. हुराळे संघ फलंदाजी करत असताना 34 पर्यंत जाऊन पोहोचला. एक चांगला टार्गेट सेट केला 24 चेंडूमध्ये. आता गरज असेल ती 35 धावांची. 24 बॉल 35 एक चांगलं इक्वेशन आहे. लो स्कोरिंग मॅच असेल परंतु हा मैदान असा या मैदानावरती लो स्कोरिंग टार्गेट डिफेंड देखील होतं आणि चांगल्या चांगल्या मोठ्या धावा देखील चेस होतात. परंतु असं या मैदानावरती या मॅचमध्ये काय घडेल, काय इक्वेशन असेल, नक्कीच मॅच सुरू झाल्यानंतर पहिल्या चेंडूपासून त्या शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का? हा लोएस्ट स्कोर असेल सुमेध, परंतु पहिल्या दिवशी 24 चेंडूमध्ये 24 धावा देखील या मैदानामध्ये झाला नाही आहेत. यालाच तर म्हणतात क्रिकेटमध्ये बदल. म्हणजे कोणतीही धावा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही आहे सुमेध. एक चांगली मॅच. कॉम्बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक मंगेश सर आमच्या सोबत इथून असतील. मॅचला होईल सुरुवात. आम्ही दोन्ही कॉमेंटेटर देखील मॅचला सुरू होण्याची घोषणा करतो. आमचे दोन ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर अतुल जी नवले सर आहेत, त्यांच्या साथीला तनयजी शेलार, हे दोन्ही ऑफिशियल्स, आणि त्यानंतर तानाजी सर असतील. आमच्या साथी स्कोरर उदयजी लादे सर, पूर्ण संपूर्ण KTC लाईव्हची टीम असेल, डिझा ऑपरेटिव्ह असेल, सर्वांपायी ही स्पर्धा मात्र अपुरी आहे. ऑफिशियल्स नसेल तर सामन्याला देखील निर्णय देण्याचं काम हे ऑफिशियल्स करत असतात. ऑफिशियल्स असणं गरजेचं आहे. सेकंड इनिंग्सला होईल सुरुवात. पहिला चेंडू पाहिला तर गोलंदाज प्रगतीपथावरती आहे नीरजला आपण पाहिलंय बरेचसे सामने आपल्या संघासाठी पॉवर प्लेचे ओव्हर हाताळत असतो. पहिला बॉल नीरजचा, पहिलाच बॉल अगदी लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वरती आहे. विवेक लेफ्टी, अगदी स्ट्रॉंग झोन आहे विवेकचा तो, पण पहिला चेंडू अगदी नीरज विवेकला बीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिला चेंडू डॉट आलाय. सुरुवात मोठ्या फटक्यापासून करायची होती विवेकला, परंतु तो डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सेकंड बॉल आपण पाहतो आडव्या साईडला, आडव्या दिशेने सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडू पर्यंत स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु झाली आहे चुकी. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? आलाय तो चौकार. डीजे एक चांगला फटका मात्र इथे बघायला भेटला आपल्या सुमेध. यावेळेस एक चांगला चेंडूमध्ये देखील आपल्याला बघायला भेटतोय सुमेध, परंतु इथे काय घडतंय, इथे मात्र एक चोरटी धाव सुमेध मात्र इथे घेतल्या गेली. बघितलं, फक्त डोळ्यामध्ये डोळा इशारा केला आणि लगेच एक धाव घेतल्या गेली. सुमेध, ही तुमच्या दोघांच्या मध्ये खासियत पाहिजे की आपल्याला कुठली धाव घ्यायची आहे कुठली नाही. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते सुमेध. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 5 वर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही आतमध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं, कारण की दोन्ही खेळाडू जे मैदानामध्ये खेळत असतात त्यांच्यामधले जे कॉलिंग्स असतात, सर्व काय असतात ते असणं गरजेचं आहे. या वेळेला आडवा बॅटन आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला जज करतायत, चांगले प्रयत्न झालेत, पण चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ग्रेटेस्ट सिक्सर. या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या मात्र सुमेध पोहोचल्या जाते ती 11 वरती. यावेळेस इथे मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र काय होतंय, सोपा झेल सुमेध मात्र इथे सुटला जातोय आणि 2 धावा देखील इथे सुमेध घेतल्या जात आहेत. इनसाइड आउटचा फटका होता, एक चांगला देखण्यालायक स्ट्रोक खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी आहे. जर गोलंदाजाला नसेल क्षेत्ररक्षकाची साथ, तो कसा करू शकतो फलंदाजा जगात, आणि त्याच्या आतमध्ये नक्कीच गोलंदाजाचे प्रयत्न झाले होते.
झेल ड्रॉप केली होती, तिथून संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं केलाय आणि सोनं केल्यानंतर लगेच चौकार ठोकलाय. आलाय तो चौकार डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या रिझन मध्ये. षटक चालू असताना 17 वरती अप्रतिम षटक पडत होतं, परंतु इथे धुवाधार फटकेबाजी देखील आपल्याला सुमित बघायला भेटली. जर पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धाबा होत्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये सुमित 17 धाबा आल्यात, म्हणजे 18 चेंडू उरलेत आणि करायच्यात 18 धाबा सुमित. नक्कीच मंगेश सर, मैत्रीच्या आतमध्ये चुकी घडली. या आधीची चेंडू होती झेल होती, ती झेल जमिनीला दान केली. त्यानंतर फलंदाजाला मात्र कॉन्फिडन्स लेवल हा वाढला. त्यानंतर लगेच शेवटच्या चेंडूत चौकार आला, त्या 4 धाब्याने टोटल जाऊन पोहोचला पहिल्या ओव्हरमध्ये. त्या 17 धाब्यावरती एक चांगला स्टार्ट जे बोरगाव संघाला हवं होतं दोन्ही फलंदाजाने करून दिलाय. सुमित स्टार्ट तर चांगली झाले, परंतु कमबॅक होऊ शकतो गोलंदाजाकडनं, कारण एखादं चांगलं षटक पडलं तर पुन्हा एकदा एक चांगल्या मॅचमध्ये एक ट्विस्ट आपल्याला बघायला भेटेल सुमित. नक्कीच दोन्ही फलंदाज प्रामुख्याचे आहेत, मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फटकेबाजी करतात. विवेक आहे आणि विवेकच्या सोबत अमित आहेत. दोन्ही फलंदाजाने एक चांगला स्टार्ट दिलाय बोरगाव संघाला. सेकंड ओव्हरला होती सुरुवात, पहिला बॉल. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. इथे मात्र काय झेल घेतला जातोय, अप्रतिम झेल मात्र इथे घेतला जातोय. विकेटचं होते पतंग. संधी देऊया सुमित. डीजे मास्तर दिसतील. जयेश विवेकच्या पारीचं झालं त्यानंतर समाप्त. विवेक बॅक टू दी डगआउट परततोय. पहिली विकेट, पहिला आदरा, पहिला गडी बाद होतोय. बोरगाव संघाचा एक मोठी विकेट, पहिला चेंडू होती. गोलंदाज रोहितने इथून साठी पहिली विकेट त्यांच्या खात्यामध्ये, अगदी रोहितच्या खात्यामध्ये जातीये. बोरगाव संघ आपला पहिला गडी इथून बाद होते मैदानामध्ये पाहत आहे. न्यू बॅट्समन मैदानात जातील. जयेशला आतमध्ये आता आपण पाहतोय, राईटी बॅट्समन आहे, राईट हँडेड आहे. समोर गोलंदाज रोहितकडे देखील खूप सारा अनुभव आहे, चांगला बॉलर आहे. सेकंड बॉल आपण पाहतोय रोहितचा. पॉइंटवरून कट करायचं होतं, चेंडू होते पण पाहिलं तर उचली देखील जास्त होती. वेग अगदी चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाकडे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर अगदी चेंडू फेस करत असताना तो फारसा सेट नसतो. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करणं म्हणजे खूप कठीण असतं. एक चांगला चेंडू मात्र इथे पडतोय सुमित. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय करत येतोय वरनाई क्रिकेट संघ. वरने आयोजित मैत्री चषक मधला दमदार डाबरलाल दंतमांजन चौकार. मध्ये जाऊन यावेळेला अगदी पण पाहतोय काशी स्लॉक स्वीपचा फटका बॉर्डर लाईनच्या बाहेर, लॉंग लेग रिजन मध्ये 6 धावेचा ग्रेट ऑफ द मॅच मधला सिक्सर. बॉल येतोय. चला फिल्डर क्षेत्ररक्षक आतमध्ये यायचंय.
नक्कीच मी म्हटलं होतं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा न्यू बॅट्समन जातो पहिला चेंडू नक्कीच तो पूर्णपणे ओळखतो फेस करत असतो तर तो फारसा सेट नसतो की पहिला चेंडू पडल्यानंतर गोलंदाजीची लेंथ ओळखतो आणि गोलंदाजीची लेंथ ओळखल्यानंतर लगेचच त्याच्या वैयक्तिक दुसरा चेंडू खेळण्यासाठी षटकार तो आला. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र 20 सेटमध्ये घेतलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जाणार उचलून फेकणार. एक धाव मात्र इथे घेतले जाते. सुमेध एक धावीने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते ते 28. अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा मात्र करायच्यात 7 धावा. अगदी धावांची लय लूट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. दोन्ही फलंदाज चांगले फटकेबाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा फटका देखील देखण्याला आहे की क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पण चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने 7 धावेसाठी सीमा रेषा पार आला तो सिक्सर. धन्यवाद. चेलू संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे आपल्याला प्लीज. चला जय कोलमा माता शेळू संघ आपला कर्णधार त्वरित आपण ज्ञानेसाठी पाठवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. डीजे साहेब आंबेडकर चषक हे चालू होतं आणि कालच्या रात्रीमध्ये शेलू संघाने देखील टॉप 8 मध्ये प्रवेश घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये देखील ते विनर ठरले होते आणि आज देखील या भरण्याच्या मैदानावरती देखील पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यासाठी ते यावेळेचा फटका देखील चांगला आहे. ती विनर शॉट आपण पाहतोय. आणि इथे मात्र मोरिया बोरगाव संघ मात्र विजयाच्या दिशेने गेलाय. इथे नेक्स्ट मॅच असेल बोरगाव विरुद्ध शेलू. मॅन ऑफ द मॅच ठरतोय या मॅचचा हिरो अमित. हार्डलक टीम उराळे संघ आपला देखील आजच्या रात्रीमध्ये खेळ संपूर्ण चांगला. चला चेंडू घ्यायचा चला या स्पर्धेचे शिळेदार आपण त्वरित चेंडू शोधून आणायचा. तर शिलेदार आपण चेंडू घ्यायचा शिलेदारांकडून. उराळे संघ अगदी नेहमी चांगला